खालीद का शिवाजी या मराठी चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर या चित्रपटामध्ये छत्रपती शिवरायांशी संबंधित ऐतिहासिक तथ्य ही अतिशय चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचं स्पष्ट झालंय। ट्रेलरमध्ये जर इतक्या स्वरूपात भ्रामक गोष्टी दाखवण्यात आल्यात तर संपूर्ण चित्रपटात आणखीन मोठ्या प्रमाणावर चुकीच्या, विकृत आणि असत्य गोष्टी असण्याची दाट शक्यता आहे। यामुळे समाजात विशेषतः विद्यार्थी आणि तरुण पिढी यामध्ये भ्रामक माहिती पसरवली जाणार आहे। त्यामुळे या चित्रपटातील सर्व असत्य आणि भ्रामक दृश्य काढून टाकण्यात यावीत आणि तसं न झाल्यास चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये अशी आक्रमक भूमिका वेंगुर्ला इथंच हिंदू धर्माभिमानी मंडळीनं घेतली आहे। तसंच छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की जय अशा जोरदार घोषणाबाजी करून या संबंधी तहसीलदार यांना निवेदन देत शासनाचं लक्ष वेधलंय। वेंगुर्ले तहसीलदार कार्यालयासमोर हिंदू धर्माभिमान्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। याबाबत बोलताना बाबूराव खवणेकर यांनी अशा चित्रपटांमधून कसा चुकीचा संदेश समाजात पसरवला जातोय आणि असे प्रकार हे आजकालच नाही तर अनेक वर्षांपासून सुरू आहेत, पण हिंदू धर्माभिमानी त्याचा उद्देश कधीही सफल होऊ देणार नाहीत असं सांगितलंय। तर प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी आम्ही हिंदू म्हणून या गोष्टी कधी सहन करणार नाहीत असंही सांगितलंय। तहसीलदार ओंकार ओतारी यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर आमच्या भावना आपण शासनापर्यंत पोहोचवा असं आवाहन सर्वांच्या वतीनं देसाई यांनी केलं। यावेळी तहसीलदार ओतारी यांनीही आपल्या भावना शासन दरबारी पोहोचवण्याचं मी काम करेन असं आश्वासन दिलंय। यावेळी बाबूराव खवणेकर, प्रसन्ना देसाई, डॉक्टर दर्जेश पेठे, विष्णू परब, श्याम खोबरेकर, भाऊ केरकर, सुरेंद्र चव्हाण, अभिषेक वेंगुर्लेकर, प्रज्वल कोयंडे, सुहास गौंडळकर, अनिल सुतार, संजय तेरेखोलकर, आप्पा धोंड, रफिक शेख, आनंद बोवलेकर, रघुनाथ खानोलकर, कृष्णा कुडव, दिगंबर आरोसकर, वृंदा मोर्डेकर, मानसी परब, प्रियांका कोयंडे, निलेश गवस, श्रद्धा जुवलेकर, नरहरी खानोलकर, महेश जुवलेकर, अरुण राणे, चंद्रशेखर तोरसकर, नित्यानंद आठलेकर, श्रेया मयेकर, रामचंद्र मोर्डेकर, नामदेव सरमळकर, मंदार बागलकर आणि अन्य हिंदू धर्माभिमानी उपस्थित होते। एकतर शिवाजी महाराजांचा आपण म्हणताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो, परंतु नावच त्याच्यामध्ये त्यांनी डायरेक्ट पहिलं घातलं की शिवाजी म्हणून घातलेलं। पहिला आमचा एकेरी उल्लेख आहे म्हणून आमचा पहिला आक्षेप आहे की त्याच्यावर कारवाई व्हावी, म्हणजे प्रदर्शित होऊच नाही आणि त्याचा आता जो प्रोमो निघाला ना त्याच्यामध्ये बरेच आक्षेपार्ह त्यांनी हे काय तुम्ही आता माहिती आहे, पण आपलं आमचं काम आहे हे कळवतो आम्ही।